आंतरराष्ट्रीय आदिवासी दिनाची संपूर्ण तालुक्याला उत्सुकता होती। माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची अकोले शहरामध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली। 15 ते 20 हजार आदिवासी बांधव या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले। परंतु या निवडणुकीमध्ये रावण संघटनेचे कार्यकर्ते रावणाचे बॅनर घेऊन सहभागी झाले होते। या मिरवणुकीमध्ये काही आदिवासी बांधव बंदूक तर तलवार उंचावून नाचत होते। 15 ते 20 हजार लोकांमध्ये मात्र हे लोक नेमके कोणी व कशासाठी आणले या संदर्भात तालुक्यात चर्चा सुरू आहे। स्वराज्य माझासाठी संपादक आबासाहेब मंडलिक, अकोले, अहिल्यानगर। की याआधी अकोले शहरामध्ये किंवा अकोले तालुक्यामध्ये असं वातावरण किंवा अशी दहशत माजवण्याचा प्रयत्न याआधी कोणाकडूनच करण्यात आलेला नाही। असा प्रयत्न अकोले शहरामध्ये आदिवासी दिनानिमित्त बघायला भेट। ज्यांनी कोणी हवेमध्ये तलवारी आणि बंदुका उचलून या अकोले शहराचं जे सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला, या सर्वांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी। त्यांनी यांना आयोजित केलेलं होतं, जे कोण आयोजक होती, भले त्याच्यामध्ये अकोले तालुक्याचे आमदार असतील किंवा अजून कोणी राजकारणी असतील, या सर्वांवर कडक कारवाई। अकोले शहर किंवा हा तालुका हा सगळेजण गुन्ह्या गोविंदाने नांदणारे सगळे लोक या तालुक्यामध्ये राहतात। पोलीस प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून या सगळ्यांना गुन्हे दाखल व्हावे। हे सापडले नाही तर आयोजकांना गुन्हे दाखल करावे अशी विनंती करतो। 8 ते 10 दिवसामध्ये जर यांच्यावर कारवाई झाली नाही तर सकल हिंदू समाज अकोले बंद करून एक मोठं जन आंदोलन उभं करण्यात येईल, याची प्रशासनाने नोंद घ्यावी।